राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कुठल्याही सभेमध्ये कोणाची माय व्याली नाही की तो शरदचंद्र पवार साहेबांच्या विरोधात ब्र शब्दही काढून टाकेल. हुकुमशाहीनुसार तुमचे पक्ष चालतात, हुकुमशाहीनुसार तुम्हाला त्यांची हाजी करावी लागते. तुम्ही ब्र शब्दही त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही. कायमस्वरूपी तुम्हाला त्यांच्या चुकांवर पांघरून टाकण्याची गरज पडते. ही लोकशाही नाही, ही दंडेशाही आहे. आणि लोकशाहीमध्ये अशा पद्धतीची राणीशाही, दंडेशाही, झुंडशाही आणि हुकुमशाही चालता कामा नये. तर जिथे महाराजांचा खराखुरा मला अपमान दिसला तिथं मी छातीचा कोट करून उभा राहिला, हल्ला झालाय तरी मागे सरलेलो नाही. तुझ्यासारख्या भोरट्यांची परवानगी लागणार आहे का आता आम्हाला, की कोणाला अधिकार आहे आणि कोणाला नाही? कुठल्याही पक्षाचं किलोभर मीठ खाऊन दबलेली लोक नाही आहे आम्ही. हर हर महादेव. मी सचिन पाटील. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे शिवद्रोही कोण आहेत, असा जर का प्रश्न आपण आज विचारला तर बऱ्याच ठिकाणी तळागाळापर्यंत जे नरेटिव्ह पोहोचलेलं आहे त्यानुसार संघ भाजपा, मनुवादी, ब्राह्मण हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात जास्त द्वेष करणारी लोक आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळाला डाव्या पायाच्या अंगठ्याने टिळा लावणारा गागा भट्ट असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य संपलं पाहिजे यासाठी अफजल खानासाठी शतचंडी यज्ञ करणारा ब्राह्मण समुदाय असो किंवा 30 फुटाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणचा पुतळा जो पडला त्यामागे कारणीभूत जी लोक आहेत तो पुतळा बांधणारा जो कोणी असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र लिहून तळागाळापर्यंत पोहोचवून त्यांचा खोटा इतिहास पसरवणारे बाबासाहेब पुरंदरे ज्यांना ही लोक बम पुरंदरे म्हणतात किंवा अशा पद्धतीच्या हजारो नॅरेटिव्हचा आज आमचा जो सामान्य तरुण जो शिकार झालेला आहे फेक नॅरेटिव्हचा, ज्याच्या वारंवार खंडनं वारंवार झालेली आहेत, जेम्स लेनचं प्रकरण असो किंवा कुठलंही प्रकरण असो, पण तरी सुद्धा आज आमच्या तरुणांच्या मनामध्ये हा विचार का भिनलेला आहे, डोक्यामध्ये हा विचार का भिनलेला आहे, हा ब्राह्मण द्वेष, मनवादी विचारांचा द्वेष वगैरे हे जेही काही ढोल पिटलं जातं किंवा छत्रपती शंभूराजांची हत्या त्याच्या मागे असलेली मनुस्मृती वगैरे वगैरे हे जेही काही पेरलेलं आहे, आमचा आजचा तरुण स्वतः कुठल्याही गोष्टीची शहानिशा करतो का, वास्तविकता काय आहे त्याच्या तळाशी जाऊन बघतो का, हा विचार जर आपण केला तर आपल्याला याचं उत्तर येतं नाही. त्या पुतळ्यावर जेव्हा मी व्हिडिओ बनवला तेव्हा मी कुठल्याही पद्धतीने भाजपाचं समर्थन केलं नाही, पण मी काही प्रश्न विचारले. रामचंद्र गुहापासून तर जितेंद्र आव्हाडपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना आणि त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा हे बेगडी शिवभक्त कुठे होते असा माझा प्रश्न होता. त्यावर मला उबाटा सेनेच्या एका मुलाने मेसेज केला आणि मला प्रश्न विचारला की तुम्ही कायमस्वरूपी संघ भाजपाची बाजू घेताय आणि हे शिवद्रोही आहेत वगैरे वगैरे. हरकत नाही, तुमचंही म्हणणं आम्ही मान्य करू, पण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहिलं गेलं आज के मोदी आज के शिवाजी म्हणून, त्यावेळी त्या पुस्तकाचा निषेध करण्यामध्ये जी लोक होती त्याचा इंटरव्ह्यू आजही उपलब्ध आहे, तिथे मी सुद्धा हजर होतो. रावसाहेब दानवेंच्या विरोधामध्ये जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये मी सर्वात पुढे होतो आणि एवढंच नव्हे तर जेव्हा महायुतीच्या काळामध्ये बालयोगी महाराजांचा आश्रम पाडला गेला तेव्हा तिथे बरेचसे भाजप समर्थक होते, त्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये मी सुद्धा होतो. वारंवार भाजपाच्या चुकांवर आम्ही कधीही पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला नाही. आमच्यासारखे हजारो भाजप समर्थक आहेत जे भाजपातल्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी केलेल्या चुकांना चूकच म्हणायची क्षमता ठेवतात. पण जिथे तुमच्या पक्षांमध्ये एकाधिकारशाही चालते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कुठल्याही सभेमध्ये कोणाची माय व्याली नाही की तो शरदचंद्र पवार साहेबांच्या विरोधात ब्र शब्दही काढून टाकेल. हुकुमशाहीनुसार तुमचे पक्ष चालतात, हुकुमशाहीनुसार तुम्हाला त्यांची हाजी करावी लागते. तुम्ही ब्र शब्दही त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही. कायमस्वरूपी तुम्हाला त्यांच्या चुकांवर पांघरून टाकण्याची गरज पडते. ही लोकशाही नाही, ही दंडेशाही आहे. आणि लोकशाहीमध्ये अशा पद्धतीची ज्याला म्हणू घराणेशाही, दंडेशाही, झुंडशाही आणि हुकुमशाही चालता कामा नये. भाजप समर्थकांमध्ये आजही तो विवेक शाबूत आहेत की ते कुठल्याही अधिकाऱ्याचा जाऊन डोळा फोडत नाहीत, कुठल्याही वडिलांच्या वयाच्या व्यक्तीवर हात टाकत नाहीत, Z+ सिक्युरिटीमध्ये घुसून कुठल्याही संविधानिक किंवा असंविधानिक पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीला मारहाण करत नाहीत, कुठल्याही संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल त्याच्या गरिमेबद्दल त्या संविधानिक पदाबद्दल अपमानजनक शब्द वापरत नाहीत. हा सेन्स आजही हे ज्याला म्हणू आपण एटिकेट्स, हे मॅनर्स आजही भाजप समर्थकांमध्ये कायमस्वरूपी आहेत. कारण एक सामान्य मतदाता जेव्हा एका राज्याची संकल्पना त्याच्या मनामध्ये येते, जेव्हा तो एका प्रजासत्ताक राज्याची एक संकल्पना करतो तेव्हा त्याला भाजपासारखंच एक पक्ष अपेक्षित असतो. झुंडशाही, दंडेशाही आणि खोटे नॅरेटिव्ह पेरणाऱ्या पक्षाची त्याला अपेक्षा नसते. आपला विषय चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा.
वारंवार इतिहासातले गरळे मुद्दे बाहेर काढून कित्येक वेळा त्याच्या स्पष्टीकरण देऊन सुद्धाही त्याचे सखोल विवेचन करून सुद्धाही वारंवार तेच फेक नॅरेटिव्ह पेरलं जातं. पण कधीही कोणीही मायकल एक प्रश्न विचारत नाही की आजपर्यंत काँग्रेसचे जे सर्वोच्च नेते म्हणून आपण ओळखतो ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे शब्द वापरलेले आहेत, हा वाट चुकलेला देशभक्त, हा लुटारू शिवाजी, त्या पंडित जवाहरलाल नेहरूंना जाब विचारण्याची क्षमता कधी कुठल्याही काँग्रेसी किंवा काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यामध्ये ती क्षमता आज आहे का? हा विषय दाबून टाकलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवद्रोहाच्या म्हणजे शिवद्रोहाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाची परंपरा असलेलं काँग्रेस, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची कायमस्वरूपी प्रताडणा करून अवहेलना करण्याची परंपरा असलेलं काँग्रेस आज मात्र महाविकास आघाडी असो किंवा काँग्रेसच्या कुठल्याही मित्र पक्षामध्ये ती क्षमता नाही की ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या या वाक्याचा निषेध करू शकतील. हा प्रश्न कधी तुमच्या मनात येत नाही का? गेल्या वेळी तुम्ही खूप मोठी उदाहरणं दिली आहेत, आज मी थोडीशी वेगळी उदाहरण देतो शिवद्रोहाची. तुम्हाला हा 30 फुटी पुतळा पडल्याचं दुःख आहे, त्याच्याबद्दल सर्वांनी निषेध नोंदवला आणि पंतप्रधानांनी माफी मागितली. पण छिंदवाडा येथे बुलडोजर लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या काँग्रेसने पाडला किंवा दर्यापूरमध्ये मध्यंतरी बुलढाण्यामध्ये त्या डोंगर खंडाळा येथे जी दंगल झाली, छत्रपती शिवाजी महाराजांचे जागोजागी अपमानजनक पद्धतीने या महाविकास आघाडीच्या किंवा काँग्रेसच्या काळामध्ये जे पुतळे काढले गेले त्यावर पुढे येऊन कधीही कोणी माफी मागितल्याचं तुम्हाला आठवते का? पण त्यावेळी मात्र आमची बेगडी शिवभक्ती कुठे गेलेली असते की आम्ही साधा प्रश्न सुद्धा विचारत नाही. जितेंद्र आव्हाडच्या वक्तव्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावर आम्ही साधा प्रश्नही विचारत नाही. औरंगजेब आणि अफजल खान होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व आहे असं म्हणणाऱ्या जितेंद्र आव्हाडच्या विरोधात आमची जीभ वळत नाही. कोश्यारीचं धोतर फेडण्याची भाषा करणाऱ्यांना, 1,00,000 रुपये इनाम ठेवणाऱ्यांना कोश्यारीचं धोतर फेडणारे आणि लहान लहान मुलं, संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्याची लहान लहान मुलं आपल्या आजोबाच्या वयाच्या व्यक्तीबद्दल ज्या पद्धतीने अपशब्द वापरतात, ज्या पद्धतीने भाष्य करतात, हे संस्कार आहेत का छत्रपतींचे? हा आपण प्रश्न विचारत नाही. पण ती मुलं कधीही ह्या प्रश्नांवर मौन का बाळगतात? हा प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ नये यापेक्षा मोठी दुर्दैवाची गोष्ट दुसरी कोणती असू शकते? मग खरंच शिवद्रोही कोण आहे? हा प्रश्न आम्ही कधी विचारला? आणखीन एक मुद्दा, विशालगडाच्या पायथ्याशी जे आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये जी मुलं होती त्या मुलांना आतंकवादी म्हणणारे कुठल्या पक्षाचे आहेत? काँग्रेसच्या पक्षाचे आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने संभाजीनगर केल्याने काय विकास होणार आहे हा प्रश्न विचारणारे आणि स्वतः संभाजी महाराजांची भूमिका वठवून निभावून पद मिळवणारे अमोल कोल्हे कुठल्या पक्षाचे आहेत? छत्रपती संभाजी महाराजांच्या औरंगाबादला संभाजीनगर हे नाव देण्याच्या विरोधात असणारी लोक कुठल्या पक्षाची आहेत? विशालगडच्या पायथ्याचं सोडा, प्रतापगडच्या पायथ्याशी जे अतिक्रमण होतं ते अतिक्रमण ज्या लोकांनी काढलं, कोणी काढलं? शिंदे फडणवीस सरकारने ते अतिक्रमण काढलं. ते अतिक्रमण काढल्यानंतर कोणाच्या पोटात गोळा आला होता? आणि एवढे वर्ष ते अतिक्रमण कोणाच्या काळात झालं? तिथे उरूस भरायचा, त्या उरुसामध्ये लोकांच्या अंगामध्ये अफजल खान यायचा, तो छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या घालायचा, आपल्या बाया बापला जाऊन तिथे नवस करायच्या. ताई भोसले, मिलिंद भाऊ एकबोटे सारख्या लोकांनी, शिवसंत मिलिंद भाऊ एकबोटेंनी तिथे जाऊन राडा घातलाय. ते उरूस बंद पाडलेले आहेत. त्या काळामध्ये वयाची, स्त्री पुरुषाची तमानं बाळगतात. ताई भोसलेंसारख्या व्यक्तींवर लाठ्या चालवणारे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस हे कुठल्या विचारसरणीचं आहे? हा विचार कधी आपण केलाय का? मावळ मधल्या शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्या किंवा 92 मध्ये आदिवासींवर तिकडे शरद पवारांनी गोळीबार केला, तो विषय सोडून द्या. लाठीचार्ज केला, त्यातही लोक मारले गेली, तो विषय सोडून द्या. आज बघा ना तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडाच्या पायथ्याशी 1900 स्क्वेअर फूटचं अनधिकृत बांधकाम कोणाच्या काळामध्ये झालं आणि मग तुम्ही शिवद्रोही कोणाला म्हणता? आपल्या खांद्यावर आपलंच डोकं आहे का? आपण आपल्या विवेकाने विचार करतोय का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारू नये. काय वेगळी शिवभक्ती आहे आमची? आणि आज रोजी सतेज पाटील, बंटी पाटील यांनी जो प्रश्न विचारला की हिंमत नव्हती तर काय झक मारायला फॉर्म भरला का? कोणाला? एक तर एका महिलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाशी संबंध असलेल्या महिलेला. त्यावेळी सुद्धा कोणाला असं वाटत नाही की शिवाजी महाराजांच्या घराण्याचा अपमान झालाय म्हणून. हा किती गंभीर प्रश्न आहे बघा ना. असं कोणाला वाटू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा विषय निघाला तर सांगतो, आज रोजी उदयनराजे भाजपामध्ये आहेत. बऱ्याच लोकांना आज त्यांचा राग येतो
बरेच लोक उलट सुलट त्यांच्याबद्दल बोलत असतात. कालपर्यंत आमचे राजे महाराष्ट्र गरजे उदयनराजे म्हणणारे सुद्धा आज बारामतीचं खाल्लेल्या मिठाला जागत आहेत. पण त्या उदयन महाराजांना त्यांच्या वंशज असल्याचे पुरावे मागणारे, मराठा मोर्चाला मुका मोर्चा म्हणणारे आज तुम्हाला एवढे प्रिय झालेत. काय कठीण आणि काय म्हणजे विटंबना आहे, काय हास्यास्पद गोष्ट आहे बघा. आणि ही लोक कायमस्वरूपी शिवद्रोही असल्याचा ठपका आहे संघ भाजपावर आणि उजव्या विचारसरणीच्या लोकांवर लावत असतात. मग यावेळी तुम्ही गप्प का बसता हा आमचा प्रश्न आहे. ज्याही वेळी आम्हाला भाजपातून काहीही अपमानास्पद जाणवलं त्यावेळी आम्ही आंदोलनं केलेली आहेत. पुरावे आहेत, माझ्या चॅनलवर आहे, माझ्या सर्वत्र ते दिसतील तुम्हाला. म्हणजे कित्येक लोक असतील जे आज आज भाजपाचं समर्थन करतात, त्या कित्येक लोकांनी आमच्या सोबत आंदोलनात भाग घेतलेला आहे. मी भरपूर मोठी यादी तुम्हाला देऊ शकतो याच्या संदर्भात. तुमच्याकडे आहे का? हुकुमशाहीत जगणारे गुलामांच्या अवलादी तुम्हाला खरोखर अधिकार आहे. परवा एका कुठल्या भामट्यानं म्हटलं की सचिन पाटलाला शिवाजी महाराजांवर बोलण्याचा अधिकार आहे का? अरे भामट्या, प्रत्येक विषयावर जिथे महाराजांचा खराखुरा मला अपमान दिसला तिथं मी छातीचा कोट करून उभा राहिला, हल्ला झालाय तरी मागे सरलेलो नाही. तुझ्यासारख्या भोरट्यांची परवानगी लागणार आहे का आता आम्हाला की कोणाला अधिकार आहे आणि कोणाला नाही? कुठल्याही पक्षाचं किलोभर मीठ खाऊन दबलेली लोक नाही आहे आम्ही, लक्षात घ्या. आता महिला सन्मानावर आपण येऊ. या संगमनेरमध्ये लव्ह जिहादचं एक प्रकरण घडलं आणि त्या प्रकरणामध्ये जो मुख्य आरोपी होता हा युसुफ चौगुले कोण होता? हा शरद पवार गटाचा कार्यकर्ता निघाला. बरं, ही काही नवीन गोष्ट नाहीये. तुम्ही सगळे लव्ह जिहादच्या केसेस आजपर्यंत बाहेर काढा. लव्ह जिहादच्या केसेस तर फार लांबची गोष्ट. या भारतातलं सगळ्यात मोठं बलात्कार कांड, शेकडो बलात्कार जिथं झाले ते अजमेर शरीफचं, ती लोक सुद्धा त्या अजमेर शरीफच्या त्या जे सोफिया युनिव्हर्सिटीमध्ये जे बलात्कार कांड झालं ती सगळी लोक काँग्रेसची पदाधिकारी होती, मुसलमान होती आणि काँग्रेसची पदाधिकारी होती. परंपरा आहे यांची, लव्ह जिहाद करणे, हिंदूंच्या मुलींवर बलात्कार करणे, ही तर परंपरा राहिलेली आहे त्यांची. आणि महिला सुरक्षेच्या बाबतीत विषय आला की तुम्ही राशन पाणी घेऊन संघ भाजपावर चढलेले तुम्हाला दिसता कायमस्वरूपी. माझा एक साधासा प्रश्न असतो की महाराष्ट्रामध्ये मागे त्या एका गणपतीच्या मंदिरामध्ये युपीच्या काही लोकांनी येऊन, ती ब्राह्मण होती, त्यांनी एका महिलेचा बलात्कार केला. ते प्रकरण खूप चालवण्याचा प्रयत्न केला. युपी बिहार हे ते सोडून द्या, हा विषय सोडून द्या. आपण 2 मिनिटांसाठी महाराष्ट्र, तुम्हाला जातच बघायची आहे तर महाराष्ट्रात येऊ आपण. सगळे काढा ना बलात्काराचे केसेस. तुम्ही एक प्रकरण दाखवताय ना आम्हाला 50-60 वेळा. मग आता महाराष्ट्रातल्या सगळ्या बलात्काराचे केसेस काढा. किती जोशी आहेत, किती कुलकर्णी आहेत, किती अभ्यंकर आहेत, किती देशपांडे आहेत, किती हे आहेत पांडे आहेत, हे दाखवा तुम्ही त्याच्यामध्ये. किती भिडे आहेत, किती एकबोटे आहेत. तुमच्या आया बहिणींची अब्रू कोणाच्या हातात सुरक्षित आहे? कोण तुमच्या आया बहिणींच्या अब्रूशी खेळतंय? सॉफ्ट टार्गेट म्हणून कायमस्वरूपी ब्राह्मणांच्या नावानं बोंबलणं बंद करा. खराखुरा जिथे अन्याय अत्याचार होतोय, खराखुरा तिकडे चंद्रपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा तो काँग्रेसचा पदाधिकारी, त्याला पळून लावणारा सुद्धा काँग्रेसचा पदाधिकारी, काँग्रेसचे आमदार राहिलेले भानुदास मुरकुटे यांना बेड्या ठोकल्या. कशासाठी? बलात्काराच्या आरोपाखाली. हे कशाचे होते? हे सुद्धा काँग्रेसचे होते. असे जर काही यादी काढायला गेलं तर खूप मोठी निघू शकते. दोन्हीकडे असतात, भाजपातही असतात, काँग्रेसमध्ये असतात, पण काँग्रेसमध्ये जास्त आहेत ना. तरी सुद्धा निर्लज्जासारखा कायमस्वरूपी भाजपा आणि संघावर स्त्री सुरक्षेच्या बाबतीत प्रश्न विचारणारे, हे बघा, इथे संघ किंवा भाजपा हा प्रश्न नाही, इथे वृत्तीचा प्रश्न आहे. वाईट वृत्ती. त्या वाईट वृत्तीला पाठीशी घालणारी लोक म्हणजे बदलापूरच्या चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जेव्हा ठोकलं त्यावेळी सुद्धा यांच्या पोटात गोळा उठला, यांच्या बुडाला मिरच्या लागल्या. काय कारण आहे? म्हणजे भाजपातल्या एखाद्या व्यक्तीने बलात्कार केला किंवा एखाद्या व्यक्तीने गैरकृत्य केलं तर कुठलाही भाजपाचा पदाधिकारी पुढे येऊन त्या व्यक्तीचं समर्थन करत नाही. लक्षात घ्या. काही खोटी प्रकरणं आहेत, त्याची चिकित्सा झालेली आहे, पण कुठेही खऱ्या प्रकरणामध्ये कुणीही पुढे येऊन त्यांचं समर्थन करत नाही. पण इथे मात्र चित्र फार विचित्र आहे. इथे पदाधिकाऱ्यांना आणि पक्षातल्या आमदार खासदारांना प्रचंड मदत केल्या जाते. त्यांचे चेहरे सपाटी येऊन त्यांची बाजू घेताना दिसतात. एवढंच काय तर जितेंद्र आव्हाड सारखी लोक ज्या पद्धतीने मरू दे तिला, घेऊ दे फाशी, तुला त्याच्यात काय करायचंय, अशा पद्धतीची वल्गना करतात. संजय राऊत फोनवर शिवीगाळ करतात एका महिलेला, आणि ते काय तर ते नवनीत राणाला नाची म्हणतात, आणि आता काय तर ते अरविंद सावंत यांनी त्या शायना एनसी यांना माल म्हणून संबोधलंय, इम्पोर्टेड माल. अरे काय यांची भाषा आहे? काय तर ते हरामखोर यांनी नॉटी
स्त्रियांबद्दल यांची धोरणं काय आहेत, काय भाषा काय आहे यांची, जितेंद्र आव्हाडची, संजय राऊत यांची, त्या आपल्या अरविंद सावंत यांची, काय कुठल्या पद्धतीची ही भाषा आहे. एवढंच काय, तर सुनील राऊत यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या सुवर्णा करंजे यांच्याबद्दल काय शब्द वापरले, की कोणाला तरी बळीचा बकरा बनवायचं म्हणून ही बकरी माझ्या गळ्यात अडकवली आणि 20 तारखेनंतर ही बकरी आपण कापून टाकू. अरविंद सावंत म्हणतात की ते इम्पोर्टेड माल आहे. संजय राऊत म्हणतात की नाची आहे, हे म्हणतात बकरी आहे, आपण कापून टाकू. ही यांची भाषा आहे. आणि या लोकांनी महिला सन्मानावर बोलायचं. बदलापूरच्या आरोपीला गोळ्या घातल्यानंतर ही लोक पुढे येऊन म्हणतात की कुठला कांबळे असतात तर त्याला गोळी, तिथेही जात शोधायची आहे आम्हाला. प्रत्येक ठिकाणी जातीचं राजकारण करायचं आहे आणि स्त्रियांबद्दल अशा पद्धतीचे शब्द वापरायचे आहेत. काय लॉजिक काय याच्या मागे? एकंदरीत पाहता चंद्रपूर पासून बदलापूर पर्यंत, संगमनेर पासून ते अरविंद सावंतांपर्यंत, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, सुनील राऊत या सर्व लोकांनी आतापर्यंत अलीकडच्या काळामध्ये महिलांबद्दल ज्या पद्धतीने वल्गना केलेल्या आहेत, ज्या पद्धतीचे शब्द वापरलेले आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की भाजपातला एखादा पदाधिकारी किंवा एखादा आमदार खासदार किंवा माजी आमदार खासदार अशा पद्धतीचा शब्द वापरतो, त्यावेळी त्या गोष्टीला ज्या पद्धतीने वेटेज दिलं जातं, ज्या पद्धतीने ती गोष्ट फिरवल्या जाते, त्याचाही निषेधच झाला पाहिजे. माझं त्या लोकांना समर्थन नाही. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना, त्यांचा अपमान कोणीही करो, त्याला कुठल्याही पद्धतीची सहानुभूती असायचं कारण नाही. त्याची शहानिशा झाली पाहिजे, एवढं मात्र खरं. पण जेवढी ताकद तुम्ही तिथे वापरता, इथे तुम्ही पांगळे का होता, हा माझा साधा प्रश्न आहे. याचा अर्थ आपण कोणाला तरी खाऊन दबलेलो आहे किंवा आपण फेक नरेटिव्हच्या प्रभावाखाली आलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज ते महिला या सर्वांच्या अपमानामध्ये जर का आपण आकडेवारी बघितली, जर का डेटा बघितला, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट किंवा महाविकास आघाडी ही अग्रणी आहे. ही यांचं म्हणजे हे यांचं नाव सर्वप्रथम येईल. आणि असं असूनही राजरोसपणे यांचे समर्थक ज्या पद्धतीने समाज माध्यमांवर आणि समाजामध्ये एक चित्र उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत की तुमच्या महिला ज्या असुरक्षित आहेत ते संघ भाजपाच्या काळामध्ये आहेत, तुमच्या महिलांना सुरक्षितता नाही किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना होत आहे ती संघ भाजपाच्या काळात होत आहे. कित्येक साऱ्या गोष्टी पुढे येत आहेत, कित्येक साऱ्या. अरे साधं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाला विरोध करणारा तो डेबी गोयंका, अरे कोणीही घ्या, त्याच्या पालमुळे तुम्ही शोधत जा, ते कुठे जाऊन मिळतात हो. हे डावे, हे वामपंथी, हे कम्युनिस्ट, हे काँग्रेसी, हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. पण त्या सगळ्याची कॅल्क्युलेटिव्ह खापरं शोधून इकडून जिकडून आणून आपल्याला संघ भाजपाच्या डोक्यावर फोडायची आहेत. आणि फोडा, हरकत नाही. चुका असतील तर त्यांनाही शिक्षा झालीच पाहिजे. पण सत्य काय आहे याची शहानिशा सुद्धा झाली पाहिजे. आणि सत्य असत्य मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता, हे जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेल्या उक्तीप्रमाणे आपलं आचरण असलं पाहिजे. कुठल्या बाजूला जास्त वाईट लोक आहेत? राजकारण नेहमी वाईट आणि कमी वाईट याच्यामधला संघर्ष राहिलेला आहे. तुम्हाला शुद्ध निक सत्व तुम्हाला मिळणार नाही, पण कमी वाईट आणि वाईट. आणि आज राजदंडाची आवश्यकता आहे, आज राजसत्तेची आवश्यकता आहे. प्रजासत्ताक आपला देश झालेला आहे, आज लोकशाही आहे, राजेशाही नाही. धर्म वाचवायचा असेल तर राजेशाहीचा आधार घेणं गरजेचं आहे. त्यासाठी जास्तीत जास्त आपल्या विचाराची लोक असणं तिथे गरजेचं आहे. हा एक सामान्य विचार याच्यामध्ये असतो आणि त्याच्यासाठी आपल्या विवेकाचा वापर करण्याची आवश्यकता असते. तो सुज्ञ नागरिक म्हणून तुम्ही कराल अशी मी अपेक्षा बाळगतो. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.